आत्ताच फ्रेश वगैरे झाला आम्ही आणि ब्रेकफास्टसाठी निघाला. 7:30 होत आहेत मॉर्निंग. 10:30ला खुलणार आहे थीम पार्क आणि वॉटर पार्क पण. तर आम्ही आधी जाऊन ब्रेकफास्ट वगैरे करून मग तयार होऊन आम्ही थीम पार्कसाठी निघणार. मग आम्ही खाली आला सगळे ब्रेकफास्टसाठी विथ फॅमिली. खाली बफे लागलेली होती आणि सगळ्या टाईपचे फूड होतं तिथे ब्रेकफास्टला. पॅनकेक्स, केक्स, ढोकळा, चटणी आणि हा मिल्क सोबत मिक्स करायसाठी पण 2-3 टाईप्सचे हे होते. आणि साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन सगळ्या टाईपचे फूड होते तिथे अवेलेबल. आणि आपल्याला जे लागते आपण ते ऑर्डर पण देऊ शकता आणि ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला 10 मिनटामध्ये ते सर्व पण होईल. देन फ्रूट्स पण होते, सगळ्या टाईपचे फ्रूट, सलाड हे पण होते सगळे अरेंज. ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता मी निघालो कुठं? स्विमिंग पूल स्विमिंग करून रेडी हो थीम पार्क. गार्डन एरियामध्ये स्विमिंग पूल होतं. स्विमिंगसाठी खूप लोक पण आले होते आणि तिथे ट्रेनर्स पण होते जे की ट्रेन करत होते ज्यांना स्विमिंग येत नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही चेंज केलं. हे आहे स्विमिंग पूल. तर आम्ही त्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायला आल्या. मला आणि आराध्याला स्विमिंग नाही येत योगेशाने, सोहमलाच येते. ते रेस करत आहेत आणि काय मस्ती करायचं ते करत आहेत. आम्ही फक्त इथे थांबू ना दोघं पण. हे स्विमिंग झाल्यानंतरचं गेटअप आहे. व्हिडिओ नको म्हणत होते. चला आता खूप थकल्या. स्विमिंग झालं आमचं. आता खूप थकल्या. आता रूमवर जाऊन आराम करायचं. मग नंतर थीम पार्कला राईड रोलर कोस्टर 10:30. म्हणून हॅट घेतलेला आणि सगळ्यांनी पण हॅट घेतली आमच्या फॅमिलीमध्ये. असं सिम्पल रेडी झाले आणि हा पण असं रेडी झालेला. आता एंट्री होत आहे. तिकीट वगैरे झालेली फायनल. लाईनमध्ये आहात आणि पूर्ण लाईन खाली आहे, कोणीच नाही. आम्ही आता जाणार आहे रोलर कोस्टरमध्ये. थंड थंड पाण्याचे हे पण चालू केलेले आहेत. गरमी झाली तर म्हणून हे चालू झालेलं आहे आणि आता आम्ही सगळे ह्याच्यात बसून एन्जॉय करत आहोत. फुल व्हिडिओ तर घेणं पॉसिबल नाही आहे, पण जेवढं होऊ शकेल तेवढं आम्ही घ्यायचा प्रयत्न करू. हे राईड कंप्लीट झालेलं आहे. सेकंड राईड चालू झालेला आहे. नेक्स्ट आम्हीच बसणार. फर्स्ट रो मध्ये बसलेला होता मी. जाणार आहे आम्ही. फेस रेड झालं यार चिरकुल आणि खूपच मस्त मजा आली. खूप एक्साइटिंग गेम होता. मस्ट ट्राय. कशी वाटली स्टार्टिंगला खाली जाताना खाली पडल्यासारखं वाटलं. मग नंतर एक स्टार्टिंगला 1 सेकंडसाठी स्केरी वाटलं. 10 सेकंड झाली की मजा आली. मग एवढी मजा आली ना मला तर. स्टार्टिंग 1 सेकंड करून टाकले. पण नंतर मला खूप मजा आली. मी 1 सेकंडसाठी डोळे न झापले. माझे पेरेंट्स आणि योगेशचे पेरेंट्स डोळे झापून बसले होते. आणि सोहम ट्राय केला गेम. कसा वाटला तुला? मस्त होता, खरंच मस्त होता. मस्ट ट्राय. चांगली एक्सपिरियन्स. आईला विचारतो. आई कसं वाटलं? छान वाटलं की डोळे झाकलेस की? मजा आली की नाही? हाय कर. इकडे बघ, इकडे स्क्रीन मशीन मध्ये बसणार आहे आता आम्ही. हे आम्हाला गोल गोल घुमवणार आहे इकडे तिकडे. चालू आहे मध्ये. बाय बाय. तर हे वाला गेम पण ट्राय करणार आहे आम्ही. ते वाला तर एक्सपिरियन्स मस्त होता. आता ह्याचा एक्सपिरियन्स हे धरून आम्हाला असं हॉरिझॉन्टली स्विंग करणार आहे पूर्ण. एवढं मोठं आहे, एवढं मोठं. बाहेरून पाठवलं तुम्हाला. हा एवढा काय स्केरी नव्हता, ठीकठाक होता. आम्ही तर आम्हाला तर वाटलं काही मजा नाही. गेला वर गेला पण असं जास्त वर गेलं नाही. जास्त काही वर गेलं नाही. एवढं काय असं भीती काहीच वाटलं नाही. मज्जा पण तेवढी काय आली नाही. ठीकठाक होतं. ठीकठाक. 5 आउट ऑफ 10. चला आता नेक्स्ट गेम कोणता राहणार ते बघायचं आहे. तर हे आहे आमचा नेक्स्ट गेम. हे आम्ही ट्राय करू आणि सांगू कसा आहे आमचा एक्सपिरियन्स. हे थोडा असा आहे, थोडा वर जाणार आणि लगेच
वर जाणार. लाईक दिस. हे वा, हे वाली मज्जा होती यार. हा गेम मस्त राईड होती. खालून वर नेलं आणि वर स्टार्टिंगलाच वाटलं असं एकदम वर फेकल्यासारखं वाटलं आणि आपण बाहेर निघल्यासारखं वाटलं. बट नेक्स्ट कूल वाटला. इट्स कूल. एवढं काही स्केरी नाहीये. ट्रेन मध्ये बसायचं वाटतं. आता अजून एका ट्रेनमध्ये बसायचं आहे. माझं तर गळा खराब झालेला चिरकून. बघू आता नेक्स्ट गेम. वाईल्ड वेस्ट काउंटीमध्ये जाणार आहे आता आम्ही. वॉन्टेड डेड आर अलोय असं लिहिलेलं आहे. तर बघू कसं होईल हे. पण ट्रेन मध्ये बसायचं आहे. रोलर कोस्टर आहे ट्रेन मध्ये बसून. सेम आम्ही आधी ऑलरेडी केलेलं बट ते दाखवतो. डिफरंट एक्सपिरियन्स. हां, हे खूप लोक आहेत लाईनमध्ये तर वेळ लागणार आम्हाला थोडा. गेम खेळून खेळून लाल लाल कलर झालाय. ऊन आहे जास्त बाहेर, उन्हामुळे झालं. गेम खेळून खेळून लाल बून पडले. ब्लश करायला नॅचरल ब्लश. नॅचरल ब्लश आहे. नॅचरल ब्लश पाहिजे असेल तर उन्हामध्ये 1 तास फिरायचं. नॅचरल ब्लश हे ह्याच्यामध्ये जाणार आहे आम्ही. तर आम्ही सेकंड पोझिशनवर बसलेला. आमच्या मागे आमची फॅमिली आहे. ए, सिद्धी सोहम. हाय झालं टाइम. ते पण मजा होती बट थोडं लेंथ जास्त होतं बट स्केरी काही नव्हतं. रोलर कोस्टरपेक्षा थोडं कमी स्केरी आणि लेंथ जास्त. लेंथ जास्त होती. मी अलिबाबा आणि चालीस स्टोअरमध्ये बसणार आहे. आमच्या हातामध्ये एक गन देणार आहे. एक गन देणार आहेत आमच्या हातामध्ये. आम्हाला चोरांना शूट करायचं आहे गन आणि हे ट्रेनचं जाणार. तर आम्ही राईडमध्ये बसले आता. मागे आम्ही तिघं बसले. आई बाबा बसणार आहे आणि माझे पेरेंट्स समोर बसले. राईडरच सुरू घेतले. हाय हे आहे गन. गनने आम्हाला जे ग्रीन पॉईंट्स दिसत होते जे स्टॅच्यूवर वगैरे वॉल्सवर त्याच्यावर टार्गेट करून मारायचं होतं. तर आम्ही इथे भूत बंगला टाईपमध्ये आला जसं की महाराणी महाराजाचं आहे. लाईट बिलकुल नाही आहे. समोर आम्ही बघू काय होते. तर आम्ही हा कपवाला गेम खेळला. गोल गोल करणार आहेत आम्ही. आता चालू झालेलं. बाउलमध्ये बसले. चालू झालेली स्पीड. आई बाबा बसले तिकडे. आता आपण डीप स्पेस राईडमध्ये जाणार आहे. बघू आता ती कशी असेल. ते डिस्कस करायला कसं काय करायचं. डायनासॉर डार्क स्पेस आहे ना ते. डीप स्पेस. सो डीप स्पेसमध्ये गेले मी आता. वाव भाई 5 सेकंडमध्ये राईड खतम झाली आणि एवढी फनवाली. मी आराध्या आणि माझी बहीण सिद्धी बसलेला. खूप फन. 5 सेकंडमध्ये राईड खतम झाली. एवढं जास्त स्पीड होतं ना त्याचं. खूपच जास्त होतं. तुम्ही ट्राय करू शकता. डीप स्पेस रोलर कोस्टरपेक्षा डेंजर होतं. म्हणजे असं वाटणाऱ्याला वाटू शकते. म्हणजे मी ऑलरेडी रोलर कोस्टर खेळले तर मला वाटलं की रोलर कोस्टरपेक्षा डीप स्पेस थोडं आहे. स्पीड खूप जास्त आहे त्याची. एक्साइटिंग पण खूप आहे. मस्ट ट्राय.
माझी बहीण ट्राय केली ही छान एकदम छान. ट्राय करू शकता तुम्ही. ऑलमोस्ट सगळे राईड्स आम्ही कंप्लीट केला आणि कंटिन्यू सकाळपासून आम्ही राईड्स करतच आहात. 1 सेकंडचा गॅप नाही दिला. त्यामुळे आमचे ऑलमोस्ट सगळे राईड्स झाले आणि आम्ही जेवण पण केलं नाही. तर आता आम्हाला वापस मुंबईला पण जायचं आहे म्हणून आम्ही फिक्स केला की 3 पर्यंत आमचे सगळे राईड्स कंप्लीट व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही 3 पर्यंत सगळे राईड्स कंप्लीट केला आणि आता आम्ही जेवण करून वापस मुंबई. तर आता आमचं लंच झालं. आम्ही जातो हो मुंबई. बॅक टू मुंबई. कसा होता एक्सपिरियन्स? काही खेळलेच नाहीत. 1-2 राईड्सच खेळत फक्त. रोलर कोस्टर पासून बंद. एक बार बसला. कसा होता एक्सपिरियन्स? आम्ही सगळेच गेम ट्राय केला. मी, माझी बहीण आणि सिद्धी. आम्ही सगळेच गेम्स ट्राय केलो. सगळे एकही आम्ही बाकी सोडलेलं नाही आणि खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता आमचा. आम्ही पैसा वसूल केला. आता कसे वाटले राईड्स? छान. सिद्धी आणि मी हर एक राईड वर्थ केला आम्ही पैसे. ऑलमोस्ट सगळे योगेश पण सगळे गेम्स खेळले बट लास्ट 1-2 गेम्ससाठी योगेश थांबले कारण करत होतं लास्टच्या गेमला. हीट जास्त आहे ना आणि जेवण पण झालेलं नव्हतं. 3 लेडीज गेले होते फक्त लास्टचा गेम खेळायला. 3 लेडीज म्हणजे मी, सिद्धी आणि आराध्या. बघा घेतलो आराम. वी आर स्ट्रॉंग.